नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश होगाडे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे। टू व्हीलरची ट्रायल देत असताना कोणकोणते हाताचे इशारे द्यावे लागतात किंवा अन्य काही नियम आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा नियम पहिला आहे की आपली टू व्हीलरची ट्रायल असताना किंवा टू व्हीलरची ड्रायव्हिंग टेस्ट असताना आपली स्वतःची गाडी आणि स्वतःचं हेल्मेट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे। ठीक आहे, स्वतःची गाडी आणि स्वतःचं हेल्मेट असणं गरजेचं आहे, हा पहिला नियम झाला। दुसरा नियम आहे की टू व्हीलर ट्रायल देत असताना सगळे हाताचे जे इशारे आहेत ते सर्व हाताचे इशारे हे उजव्या हाताने तुम्हाला द्यावे लागणार आहे। ठीक आहे, डावा हात आपला क्लच दाबताना एंगेज असू शकतो किंवा गिअर चेंज करताना एंगेज असू शकतो फोर व्हीलर मध्ये, तर सर्व हाताचे इशारे हे उजव्या हाताने द्यायचे असतात, हे लक्षात ठेवा। तिसरा नियम आहे, गाडी चालवत असताना किंवा ड्रायव्हिंग टेस्ट देत असताना गाडी ढळमळता कामा नये, गाडी बंद पडता कामा नये किंवा आपले पाय टेकता कामा नये, बॅलन्स चुकता कामा नये, ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। हा तिसरा नियम झाला। आणि चौथा जो नियम आहे तो महत्त्वाचा नियम आहे, ड्रायव्हिंग टेस्ट करत म्हणजे टेस्ट देत असताना जे आपण हाताचे इशारे देणार आहेत ते हाताचे इशारे पाठीमागील बाजूस येणाऱ्या वाहनासाठी क्लिअर असले पाहिजेत। ठीक आहे, म्हणजे पूर्ण जे हाताचे इशारे आहेत ते योग्य पद्धतीने थोडक्यात दिले पाहिजेत। तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो नियम आहे सांगितलं स्वतःचं हेल्मेट, ते तर तुम्हाला आणणारच तुम्ही। त्यानंतर दुसरा नियम आहे की हाताचे इशारे हे उजव्या हाताने द्यायचे आहेत। आता हाताचे इशारे कोणकोणते आहेत बघा, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो। तर पहिला हाताचा इशारा असणार आहे की उजवीकडे वळण्यासाठीचा हाताचा इशारा। ठीक आहे, आपण ज्यावेळी उजवा टर्न घेणार आहे त्यावेळी उजवीकडे वळतोय हे पाठीमागच्या माणसाला क्लिअर असलं पाहिजे, त्यासाठी उजवीकडे वळायचा हाताचा इशारा आहे। त्याच्यानंतर परत डावा टर्न घ्यावा लागतो आपल्याला, डावा टर्न घेताना डावीकडे वळायचा हाताचा इशारा द्यावा लागतोय। त्यानंतर गाडी स्लो डाऊन करण्याचा हाताचा इशारा द्यावा लागतोय आणि चौथ्यांदा गाडी थांबवण्याचा हाताचा इशारा द्यावा लागतोय। तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे इशारे करून दाखवतो। सर्वप्रथम उजवीकडे वळायचा हाताचा इशारा आहे। उजवीकडे वळायचा हाताचा इशारा बघा, हात कम्प्लिटली एकदम बिलकुल स्ट्रेट लाईन मध्ये बाहेर काढला पाहिजे। हात म्हणजे पाठीमागे वाहनाला दिसलं पाहिजे आपण उजवीकडे वळणार आहे। ठीक आहे, उजवीकडे वळायचा असेल तर हात पूर्ण बाहेर काढा। उजवीकडे हाताचा इशारा एकदम सोपा आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतोय। ठीक आहे, डावीकडे वळायचा जो इशारा आहे तो महत्त्वाचा इशारा आहे, लक्षात घ्या। डावीकडे आपल्याला वळायचं डावीकडे, पण इशारा हा उजव्या हातानंच दिला पाहिजे। ठीक आहे, उजव्या हाताने म्हणजे कसं द्यायचं बघा, उजवा हात परत बाहेर काढायचा आणि 3 वेळा बॉलिंग टक्के अशा दिशेने फिरवायचा। 1 2 3, 3 वेळा बॉलिंग टक्के अशा दिशेने उजवा फिरवायचा। परत एकदा दाखवतो, उजवा बाहेर काढा, 1 2 3, 3 वेळा बॉलिंग टक्के अशा दिशेने फिरवा। तो डावीकडचा इशारा क्लिअर झाला। त्याच्यानंतर पुढे जाऊन गाडी आपल्याला स्लो डाऊन करायची असते। स्लो डाऊन करताना हात परत बाहेर काढा, हात असा करा, 1 2 3 म्हणजे गाडीचं स्पीड कमी केलं आणि चौथ्यांदा असं म्हणजे गाडी थांबवली, म्हणजे हा चौथा इशारा झाला। परत एकदा दाखवतो व्यवस्थित, उजवीकडे वळायचा हाताचा इशारा, स्ट्रेट लाईन मध्ये हात बाहेर काढला। त्यानंतर डावीकडे वळायचा हात बाहेर काढला, 1 2 3, त्याच्यानंतर गाडी स्लो डाऊन करतोय, 1 2 3 आणि चौथ्यांदा गाडी ज्यावेळी थांबवणार आहे त्यावेळी स्टॉप असं करा आणि क्लच ब्रेक दाबून गाडी थांबवा। ठीक आहे, लक्षात आले। आता तुम्हाला ट्रायलचा एक डेमो दाखवला जाईल या व्हिडिओमध्येच, तो व्हिडिओ बघा आणि मगच ट्रायल द्या। ह्यात काय शंका असेल तर तुम्ही सरांना विचारा, त्याच्याशिवाय ट्रायल देऊ नका। धन्यवाद। सर्वप्रथम इथे उजवीकडे वळायचा इशारा द्यायचा आहे, त्याच्यानंतर डावीकडे वळायचा इशारा द्यायचा आहे, 1 2 3, 3 वेळा बॉलिंग टाकते अशा दिशेने हात फिरवायचा। त्याच्यानंतर गाडी स्लो डाऊन करण्याचा इशारा येणार आता, 1 2 3 आणि चौथ्यांदा स्टॉप करून गाडी थांबवायची आहे। ट्रायल देत असताना पाय टेकता कामा नयेत किंवा बॅलन्स चुकता कामा नये, तिन्ही हाताचे इशारे हे व्यवस्थित द्यायचे आहेत।